त्यानंतर मग आता याला साफ करायचं का नाही आपण याला? कशाला याला साफ करून घ्यायचं ना. आता ही जशी घाण तुम्ही आता दाखवली हे जसं आहे मला. ना, हो का? आता ही दाखवली, ही घाण दाखवली, सगळी डस्ट येते. आतली तर तुम्हाला फुसफुस नाही करावं लागलं. हे हा ते जेवढं जेवढी वरच्यावर पहिली होतंय गोष्ट तुम्हाला तेवढी करायची. बस. तो अभिजित आले वगैरे. नंतर हे जे आहे इकडनं साफ करून घ्या. हा पण एक सेन्सर आहे. ओके. हा वरच्या ट्रेचा आहे, बायपास ट्रेचा. इथे फक्त सेन्सरला साफ करताना हळूहळू साफ या करा. 3 सेन्सरमुळे कोणते कोणते प्रॉब्लेम होऊ शकतात? तिघांनाही मारायचे आपल्याला. डुप्लेक्स जर बोलला ना तो प्रॉब्लेम आहे. तिघांना काय करणार? एवढी तर लिक्विड जाणार हां आहे. बरोबर आहे. ते तिघांनाही मारून टाकायचं. त्यांनी काय वाईट होणार नाही, काय प्रॉब्लेम येणार नाही त्यांनी. ठीक आहे ते चालेल. फक्त सेन्सर जो असेल ना त्याला वरच्यावर साफ करा. ते खाली तुम्ही ठीक आहे आपलं केलं हे सगळं साफ. त्यानंतर आपलं फुसफुस कुठे आहे? हे फक्त इकडनं मारून घ्यायचं जिथे जिथे साफ केलेलं आहे. हे सेन्सर आहे, सेन्सरमध्ये धूळ असेल मारून घ्यायचं सगळीकडे. ओके. हा झाला डुप्लेक्सचा. ऑपरेटिंग दाखवू दाखवतो ते दाखवतो ना, थांब ना. ते ना हां दाखवतो. आता हे असं आहे, तुम्ही हे ठेवल्यानंतर खाली तसं झालं. ट्रे जेव्हा लावतो ना आपण, ओके. बरोबर आहे. तर हा जो पोर्शन आहे का, हा खालचा, हा लॉक, हा असा खाली येतो हा. ओके. बरोबर आहे. हां त्या टायमाला आपल्या ट्रे लावताना तुम्हाला आत जाणारच नाही ट्रे. बरोबर आहे. हां बरोबर. हे लावल्यानंतर हा जो ब्लॅक कलरचा खटका दिसतोय का, हा हां. गोल राऊंडचा, तो आपल्याकडे ओढायचा फक्त असा कटाकनी. तो डायरेक्टली वरती लॉक होऊन जातो. ओके. लॉक करण्यासाठी. आता हे खाली नाही येणार ना? नाही वरतून दाखवा. असं दाखवा. तो दिसत नाही. हा जो लॉक आहे ना, बरोबर आहे. आपण हे साफसफाई केल्यानंतर आपण जेव्हा ट्रे लावायला जातो तर हा असा पोझिशन मध्ये येतो. घेतो आपण, हा, घेतो. त्यामुळं ट्रे तर लागणार नाही आपला. बरोबर आहे. फक्त याला बोटाने आपल्याकडे ओढायचे, कुठल्याला? आपल्याकडे. हा जो आहे ना, हा लॉक झालेला आहे. आता नाही येणार तो. हा फक्त आपल्याकडे Unlock कसा होतो फक्त असं करायचं. तो अनलॉक कसं होतो? अनलॉक ट्रे टाकल्यानंतर ते होणार. ते ह्याला नाही आहे ना प्रॉब्लेम, प्रिंटरला नाही आहे. नंतर ह्याचे स्प्रिंग टेन्शन व्यवस्थित आहे. बरोबर. हा तिथं जे स्प्रिंग टेन्शन आहे ते तो फक्त तुमच्याकडे फक्त असा खटका दाबला ना हाताने, हां, ते लगेच lock होऊन lock, तो डायरेक्ट वरती लॉक होऊन जाणार. त्यानंतर टाका आणि प्रिंटआउट घ्यायला ते लावा. बरोबर खाली येऊन ते बरोबर बसणार. ते बसणार नाही आपला. बसणार नाही. मग त्या टायमाला काय आहे, हाताने R&D करायची, वरती टाकलायचं, इकडनं टाकायचं. मग तो एक पेपर असा आहे ना घासून, एक पेपर बाहेर येणार तुमचा, त्यानंतर तो बसणार. पण हा मोस्टली खराब झालेला नाहीये कुठं. हा जो त्याच्यामुळे तो- लॉक दाखवलेला ना मी, आलंय ना. तुझ्या इथं आलाय का? नाही, मला नाही आला अजून प्रॉब्लेम. तर त्याला फक्त आपल्या साईडला ओढून घ्या. ठीक आहे. फ्युजरचा दाखवून देताना आता हे मेन महत्त्वाचं आहे. मला फ्युजरचा नाही आलेला अजून प्रॉब्लेम, पण हा फ्युजरचा दाखवेल तुम्हाला. फ्युजर कोड घे, तुला जागा घे कमी कधी कागद काढतील. आणि आपलं तो मोठा ब्लोअर ठेवला तर काही फरक नाही पडणार नाही तसा. तो मोठा ठेवा तुम्ही, पण तो मारताना आहे ना या पोझिशन मध्ये मारू नका. तुम्हाला कमीत कमी इकडनं असं मारावं लागणार. ऍक्च्युली ही कसं हवा आहे, जास्त. किंवा त्याची नळीच ठेवायची नाही ना. हा? पुढचा जो दांडका आहे ना त्याचा, त्यांचं जग आहे ना, त्यांचे एवढे तकलं झालेले त्या प्रेशरने नाही जे नाही आपले तुटून नाही जातात. आपल्याला काय Sensor म्हणायचं, तो वगैरे. ब्लोअर आहे ना त्याची जी पुढे नळी असते ती नळी ठेवायची नाही. मारताना फक्त तुम्ही हाताला मारून बघा की त्याची हवा किती लांब किती मधनं pressure थोडीशी लागती. जशी ही हवा आहे बरोबर आहे, Normal. ही नॉर्मल आहे. त्याचा एअर तुम्हाला माहिती आहे केवढा जोरात फटका बसतो. त्यांची ऍक्च्युली बॉडीची पण एनर्जी ती नाजूक झालेली आहे. ओके. काढताना पण तुम्हाला हे बॉड्या काढायच्या आहेत ना, ही नीट हळूहळूच काढायचे आहेत. आता कटकने आवाज येणार, बॉडी तुटणार तुमची. ओके. ती कुजून गेलेली म्हणजे बॉडी थोडक्यात. तर हळूहळू प्रमाण बरे वेळ लागला तरी चालेल. वेळ लागला तरी चालेल, पण ह्याच्यानेच करा. कारण हो. हे वापरूच नका, कारण तिथले लय डेंजर झालेले प्रिंटर. डेंजर 5-6 वर्ष आले ना त्याला. जास्त झाले 10 वर्ष झालेले. नाही, 10 वर्ष नाही. फ्युजरसाठी तुम्हाला आहे ना पहिले तर ही फ्युजरची मेन काढून घेतो. हा, आता फ्युचर मध्ये काय काय आयटम जातात स्लीव प्रेशर स्लीव प्रेशर आणि हिटिंग अलाइनमेंट असते. हेच महत्वाचं जरा जास्त. चार असते. कारण हेच जरा जातात पेपर त्यांचे खराब असतात, चाचणीवाले जी पेपर चुरगुळून असतात. बिळगुळून प्रिंटआउट येते ना, त्या टायमाला समजायचं की त्याचा स्लीव प्रेशर रोलर गेलेले, हा. फाटलेली आहे ती. ते दाखवायचं त्यांना, ते कसं दाखवायचं ते पण दाखवतो तुम्हाला पहिलेच. जेव्हा तुम्ही हे करता ना, म्हणजे ते जर असं म्हटले ना, तुमच्याकडे टॉर्च असं मोबाईलची काढायचे. माझ्याकडे आता ही टॉर्च घेतली त्यासाठी. तेव्हा इथे सगळं इथूनच दिसते ती. त्याच्यावरती ब्राऊन तुम्हाला लगेच कलरचा आणि ग्रे कलरचा लगेच त्यांना दाखवू शकता. स्लीव
ते जास्त काही ऑरेंज कलरचा असेल ना ते प्रेशर ते वापरून वापरून फाटूनच जातं. ते फार असं त्याला काळे डाग पडलेले असतात, काळे डाग किंवा सुरगळलेले पेपर रोल झालेला असतो. पडलेले असतात. सुरकुत्या त्या टायमाला तर समजा ते त्याला बदलायचं पहिलं दाखवताना इथनंच दाखवायचं, त्यानंतर आपण हे फ्युजर खोलायची. त्याला विचारायचं की बाबा आता फ्युजर खोलतो, आता ते रिपेअर करून देऊ शकतो तुम्हाला, ही सर्व्हिसिंग करून देणार आहे मी. पहिले इथूनच दाखवून द्यायचे ह्याच लेवलवरून. ओके. तिथं दिसतात ते लगेच. इथं बघा 1 एक 2 ओके. इकडचं 3 एक 4 5 6 इथं नाहीच आहेत. आता याला नसेल. हा इथं एक अजून प्रॉब्लेम आलेला आहे मला, तो तर नवीनच प्रॉब्लेम आला. आपण सगळं घाई गडबडीत पॅक करून जातो. जेव्हा प्रिंटर चालू करतो तो तुम्हाला एक एरर आला तर येतो, बीप एरर म्हणून. आता बीप मी पण ऐकलं नाही कधी. कनेक्शन इथं आहे, ओके. ते कनेक्शन काढायचं इकडं पलीकडच्या साईडचं. या साईडला या connection साईडला इथं पहिल्याच एक कनेक्शन असतं खाली. कनेक्शन लावते. काय लावू का? हा लाव आणि परत काढून लाव. ठीक आहे. हा. ओके. ते कनेक्ट ह्या वरच्याचं हे कनेक्शन आहे. ही फक्त एकच वायर काढायची हा, तुम्हाला. एकच वायर ठीक आहे. 1 नंबरचे. हा हा. 1 नंबरची काढली ना आपण संपलं. वायर काढली याला लेवलला यायचा, वरती ठेवायचं. इथं साईडला वरती ठेवून टाकायचं. फ्युजर असेंब्ली दिसली ही फ्युजर असेंब्ली पूर्ण. हे फ्युजर. हा हा कवर आहे फक्त त्याचा. डुप्लेक्सचा आणि सगळं ऑल ओव्हर हा वर आहे. हे गिअर आहे, डुप्लेक्सचा गिअर आहे. गिअर. हा इथं गिअर आहे तो. हा इथून तो हे करतो. याला तर ते हेच घ्यायचं नाही नाही. प्रॉब्लेम येत कधी. इथं 2 स्क्रू असतात फ्युजरला. हां. हे 2 स्क्रू काढायचे. त्याला नाही का? कनेक्शन Incoming याला call नाहीचे. from freight of a tie identified by कनेक्शन Truecaller. काढायचे. हा फ्युजरचा कनेक्शन connection? 2 नंबर 2 नंबरचा. हा ठीक आहे, हे झालं. इथलं आहे, इथलं कनेक्शन काढायचं. हे पॉवरचं आहे, हे ओके. पॉवरचं कनेक्शन आहे. ठीक आहे. हे इथलं लेझरला जाणार आहे. ठीक आहे. ओके. 3 कनेक्शन 3 काढायचे कनेक्शन काढायचे आणि ते बाहेर करायचे, काढायचे. त्याला बाहेर काढायचे. वायर नीट काढायचं. आली फ्युजर बाहेर. ओके. हे तिन्ही व्यवस्थित. कपडा ठेव खाली. फ्युजर कपड्यावरती नाही तर कशावरती नाही का प्रॉपर ठेवून द्यायची ठीक. व्यवस्थित. त्याला लागतं T20. ते कुठे आहे आपलं T20? T20 म्हणजे आपला ॲलंगी सारखं. वेगळा येतो. हा वेगळा येतो याचा, आपला स्टारवाला येत नाही. हा अलंकीवाला तो. किंवा काय काय आलं त्यांनी ते आहेत, म्हणजे जे आहेत ना प्रॉपर त्याला ते आहेत. काय काय त्यांनी नाही का हे लावून टाकलेले आहेत, म्हणजे जे सर्व्हिसिंग केलं असेल त्यांनी आपलं स्टारवाले स्टारवर लावून टाकलेले. टाकलं. हा. म्हणजे परत काढायची हा, अडचण लागतं नाही. त्याला. हा घ्यायचा, ओपन घ्यावं लागेल. ओपन करायचा. आणि दोन्ही काढले. ठीक आहे. जर हे करायची, हे लॉक काढायचं. काय करायचं Press त्याला? करायचं. Press. प्रेस करायचं फक्त. हे प्रेस असतं, ओके. ह्याला फक्त प्रेस करायचं, हे वरती येतं. थोडं प्रेस दिला की वर होऊन प्रेस झालं की दोन्ही साईडला या स्प्रिंग असतात. या स्प्रिंग होतात, प्रेस निघून येतात. ओके. समजा ती स्प्रिंग तुटली तर काय करता? स्प्रिंग नाही तुटत. नाही ती तुटत. नाही. त्या स्प्रिंगला काहीच प्रॉब्लेम हा आहे बघा तुमचा स्लीव. हा स्लीव, ओके. खाली प्रेशर रोलर. स्लीव काढताना पण त्याला हे लॉक आहेत, हे प्रॉपर उचलायचे. हां, ही स्लीव काढली, साईड एखाद्या चांगल्या कपड्यावरती ठेवायची. ओके. हे इथनं काढायचा प्रेशर रोलर, इथून आणि इथून बरोबर उचलायचा, कारण हे दोन्ही गिअरमध्ये side ने हा गिअरमध्ये तो फासलेला असतो. हे गिअर फसलेले त्याचे. गिअर फासला आहे त्याचा, हे गिअरमध्ये फासलेला असतो इथे. एक गिअर बाहेर काढून टाकणार. एक बाहेरचा गिअर काढून लावायचा. नाही नाही असंच निघतो तो. त्याला एवढा नाही हे करायला लागत. जाम झालेला
व्हाईटवाला काढून सर नाही या गिअरनेच निघतो तो असंच डायरेक्ट येतो बाहेर गिअर नाही करायला लागत रिंकल आले हा पण ऍक्च्युली आता जायला आलाय पण हा जास्त प्रमाणात असतो कितना से एक दो है ना एक स्लीव और एक प्रेशर रोलर बस हे जे आपले सटकलेले आहेत गिअर याचे निघत नाही कधी कधी हे बुश तुटल्यावर पण प्रॉब्लेम येत नाही नाही बुश नाही तुटत ते ॲक्च्युली येत नाही बघ रे त्याच्या वरतून काढा त्याला इथे अडकले हो हे झाले क्रॅश झालेली ते क्रॅश झाली ती हे असंच निघतं वरच्या काढावं लागणार नाही 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 हे वरच्या वर निघतं त्याला काही काढायची गरज नाही हां निघलं ती गाड्यात अडकले ते हे निघालं जास्त रेगा पडले हे जास्त नाही पडलेले आहेत म्हणून याला काय आता अडकत नाहीये पण हे बघा हे जे रिंकल दिसतात का थोडेफार ह्याला आलेले आहेत बघा हे बघा हे दिसत का हे रिंकल हे जास्त प्रमाणात होतात म्हणजे पिळा कसा पडतो त्या टाईप मध्ये होतो तेव्हा तुमच्या पेपर अडकून तो फाटून निघणार बाहेर मग हे चेंज केला की हे चेंज केले विषय संपला संपलं. क्लिअर प्रिंटआउटच निघाली तुमची ह्याच्या आत पण थोडी डस्ट असती आपला ब्रश आणि ते फुसफुस थोडं मारून टाकायचं आणि पावडरच येतात ह्याला प्रेशर रोलर म्हणतात आणि ही स्लीव ही कागदाची स्लीव आहे पण एक कार्बन कॉपी पेपर पास करतात होतो का हा या दोघांच्या मधनं पास होतो ओके आणि हा ह्याच्या खराब आत झाला का पेपर पास व्हायला हार्ड झाला हार्ड जातो याला काय नाही होत वाटतं नाही नाही ही पण जाती ना असं ती फाटून जाते roller वापरून असतं. वापरून. तिथं असे पण झालेले रोलर आहे एवढे पांढरे होते ते रोलरला पेपर पूर्ण ही होती गुंडाळलेले ना तेवढी ती हे स्लीव आहे एवढे हिट होता तो हे प्रेशर रोलर आणि हे कम्प्लीट फ्युजर ते युनिट पूर्ण आम्ही तिथं केलेले विषय ते पूर्ण साफ करावं लागते एवढं ओके हे असे झालेले हां ते दिसले असे होतात तिथं म्हणजे तिथं झालेले ते असे तुम्ही चेंज केलं की ते लगेच सॉल्व होऊन जातं ओके प्रॉब्लेम सॉल्व हे असे झालेले चल एक मिनिट थांबा आपण टेबल थोडं इकडे घेऊन टाकू मग सगळ्यांना बघता येईल आणि हे कसं ओपन करायचं हे ना हा स्लीव दाखव हा बीच मध्ये बस बस पाहिलं की हे अशी कंडिशन आहे तिथली प्रत्येक स्लीव प्रेशर वगैरे